सध्या दिवाळीचा उत्सव सुरू आहे आणि या दिवाळीच्या उत्सवामध्ये राजकीय फटाके देखील दुसरीकडे फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर राणाकडू वाद जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झाला असल्याचं समोर आलेलं आहे। काल दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये रवी राणा यांनी बच्चू कडूंवर टीका केलेली आहे। बच्चू कडू हे विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी एकनाथ शिंदेंना भेटले असल्याचा दावा जो आहे तो रवी राणांनी केलेला आहे। दुसरीकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून आमदारकी मिळवत असल्याचं देखील रवी राणांनी म्हटलं आणि विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? काल दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये राणांनी टीका केलेली आहे, तुमच्यावर काही आरोप देखील केले। दिवाळीच्या दिवशी सुद्धा बच्चू कडूची आठवण येते म्हणजे किती महत्त्वाचं राहिले देव धर्म प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण करतं म्हणजे किती जिव्हाळा आहे, किती प्रेम आहे मानावं लागेल। असं प्रेम तर मी अजून पाहिलं नाही आणि मी विधान परिषदेसाठी करतो। अरे हे तुमचे धंदे आहे, तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबे घ्यायचे, कधी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडायचा तर कधी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करायचा, हा तुमचा धंदा झाला भाऊ। आम्ही मरेपर्यंत तुला सांगतोय, तू माझ्या अवकाती देऊ शकत नाही। तुला सांगतोय का बच्चू कडू हा मेल्यावरही मरेपर्यंतही कोणाच्या आंधळीनं पाणी पिणार नाही, कोणाच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही। जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, जे काही सामान्य लोक आहे, कामगार, हेच आमचं दैवत आहे। ते तुझी लायकी आहे, तुला लायचाटे धंदा आहे, तुला व्यवस्थित कार्यक्रम आला असेल, वरतून देवाभाऊनं कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघेजणं। दुसऱ्याचं काढल्यापेक्षा तुम्ही पाहना काय आहे, तर तुम्ही स्वतः नवरा बायको एका पक्षात राहू शकत नाही आणि भाजपवाल्याची तर कमाल आहे, किती लाचारी कराल तुम्ही यांची। ज्यांनी मार खस्ते घातले, अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, तो कार्यकर्ता भाजपमध्ये राज्यात कुठं दिसत नाही। आणि हे असेच आणले, कुठून आणले, पकडून काय आणले। ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या, मोदींना शिव्या दिल्या, त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या। भाजपची ही लाचारी म्हणजे याचं तर संशोधन व्हायला पाहिजे, एवढी लाचारी। आणि या ह्याच्यामध्ये कुलकर्णी असेल, तुमचं तो पातुरकर असेल किंवा डेहनकर असेल, हे अरुणभाऊ अडसळ असेल, हे फॅमिली किती कष्ट भोगले यांनी भाजपामध्ये अमरावतीत। आणि आता हे नवीन कुठून आणलं आहे, हे बोलाचे धनी आहे। आणि मला वाटते देवाभाऊचा कार्यक्रम आहे, अरे भाऊ तुम्ही का बोलत नाही? बच्चू कडूला आळवा, तो शेतकरीच्या बाजूने उभा राहत आहे, शेतकरी त्याच्या बाजूने उभा राहत आहे। हे शेतकरी विरोधी आहे दोनही जोडपे, शेतकरी शेतमजूर, हे यांना त्यांची काही लेनदेन नाही। गोरगरीब माणसाचे यांना फक्त देवाभाऊ त्याच्यावर थोडं बोललं तर आपलं बरं होईल, एवढाच कार्यक्रम आहे। यांना शेतकरी, मजूर, दिव्यांग काय लेनदेन आहे? एक थैली वाटली म्हणजे झालं काय दिव्यांगाचं प्रेम? तो जगतं कसं? एका थैलीनं तो आयुष्य काढू शकतं का? यांना काही लेनदेन नाही। आम्ही लढलो म्हणून पैसे वाढ गेले, सातत्यानं लढतो। 182 शासन निर्णय दिव्यांगासाठी काढले आणि तुम्ही दिवाळीला 2 थैल्या वाटल्या तर लगेच नाव काढताय। आखरी त्याचा मूलभूत बदल झाला पाहिजे, हा कार्यक्रम आम्ही ठेवला पाहिजे। आणि तुम्हाला आता तिकून आदेश आले आणि बोलायला लागले, ह्या सगळं मला असं वाटतं का हे शेतकरी विरोधी लोक आहे आणि ते बोलणारच आहे। तू गुवाहाटीला गेले असा देखील उल्लेख केलेला आहे। चार वेळा आमदार असताना त्यांना शेतकरी आठवला नाही असं देखील रवी राणांनी म्हटलेलं आहे। तर हे कसं आहे, हे त्याच्यावर बोलायला नाही पाहिजे होते, ते काही त्या लायकीचे नाही आहे। परंतु एकदा पुरा हिशोब करावाच लागेल, थोडं आंदोलन झाल्यावर पाहू सगळ्या गोष्टी। दुसरीकडे नवनीत राणांनी देखील टीका केलेली आहे। काही जण नौटंकी करतात, 4 वेळा तुम्ही आमदार होते, मंत्री होते असं देखील नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। त्या माय माऊलीला माहीत नाही का मी विधानसभेत कसं बोललो, तिला कॅसेट पाठवतो मी त्या बाईला। आणि मी आमदार मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला मोटरसायकलनं गेलो होतो। आता हे यांना किती काही सांगून यांना कसं आहे, कार्यक्रमाला तर बोलावं लागतं, मजबुरी आहे त्यांची। मजबुरी मी समजू शकतो, त्यांना शेतकरी हा विषय महत्त्वाचा नाही आहे, देवाभाऊ हा विषय महत्त्वाचा आहे आणि ती लाचारी करणारच ना, काही विषय नाही। तुम्ही जे आवाज उठवले म्हणता शेतकऱ्यांसाठी, त्याची तुम्ही संपूर्ण पुरावेसह राणांना पाठवणार? हां, सगळे पाठवू, काही गरज नाही त्यांना पाठवायची, त्यांची एवढी लायकी नाही आहे, पण पाठवून देऊ तरी असू दे। राणा दाम्पत्याने आता तुमच्याबरोबरच आता ठाकरेंवर टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी सोबत दिवाळी केलेली आहे। सत्तेसाठी आणि त्यातून पैसा, करप्शन यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत असं नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। तुम्ही कोणासाठी आहे मग? तुम्ही भाजपामध्ये एक
बायको भाजपामध्ये, नवरा स्वाभिमानमध्ये. म्हणजे तुम्ही काय आहे, तुमची काय अवस्था आहे? तुम्हीच गटार गंगात उभे आहे आणि तुम्हीच त्या राजसाहेबांना उद्धव साहेबांवर बोलत असाल तर काय दुर्दैवाची गोष्ट आहे ही. पहिले आपण पाहू ना, तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे का भाजप बायकोमध्ये आहे, आपलं बायको भाजपमध्ये आहे आणि राणा स्वाभिमान संघटना आहे. कुठला स्वाभिमान? याला कुठला स्वाभिमान म्हणताय? ना मान, ना अपमान, ना स्वाभिमान. खूप म्हणजे एवढं नौटंकी जोडपं तर देशात पाहायला भेटणार नाही. असं कुठं आहे का हो, बायको भाजपात हा संघटनेत? याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही आणि एवढी नाचक्की यांच्यावर येतं तर याच्यासारखं काय अधिक. दिवाळी झालेली आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी आमदारांना जे आहे ते 5-5 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, सगळ्या इकडे ह्या बोंबा आहे सगळ्या का. आता ते कॅश पण देणार, खिशात ठेवायला पैसे, आणि निधी पण देणार. दोनही गोष्टी आहे. कारण भाजपाजवळ प्रचंड पैसा आहे. त्यांनी पैशाशिवाय काय केलं तुम्ही सांगा बरं का. 7.5 लाख कोटीचं बजेट आहे. अजितदादांनी ते बजेट बांधलं. आता तुम्हाला आर्थिक वर्षाला नाही म्हटलं तर 8 महिने झाले. 8 महिन्यात तुमच्याजवळ काहीच पैसे आले नाही. त्या लाडक्या बहिणीला बदनाम करताय का आम्ही लाडक्या बहिणी दिल्यामुळे पैसा नाही. लाडक्या बहिणी 45,000 कोटी लाडक्या बहिणीले, 7.5 लाख कोटी. तरी 7 लाख कोटी शिल्लक आहे. तो कुठं घालवला दाखवा ना, त्याचा हिशोब द्या तुम्ही. कुठं पैसा खर्च करताय? आणि आम्हाला इतके शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे, शेतकऱ्यासाठी मजुरासाठी पैसा नाही. ह्या लोकांना अमरावतीत आज 2,000 रुपये भावानं सोयाबीन विकावं लागतं. 6,000 रुपये क्विंटलनं आम्ही कापूस विकायला आहे. शेतकरी तयार झाला. अर्धी अधिक सोयाबीन विकली बिचाऱ्यांनी दिवाळीची समोर ठेवून. तेव्हा यांना जाग येत नाही, तेव्हा बोलायला तयार नाही. बांधावर जायचं, फोटो काढायचे आणि वापस यायचे. शेवटला प्रश्न, 28 तारखेला तुमचा मोर्चा आहे आणि त्यासाठी कुठेतरी संपूर्ण तुमच्यावर टीका होत आहेत का असं तुम्हाला वाटतं? दिशा बदलवण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि असे येणारच आहे सगळे. जो की आता जसे जसे दिवस जवळ येईल तसं जसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे शेतकरी, मजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमारांचं आंदोलन होऊ नये, त्याला एक वेगळी दिशा लागावी असा ठेकाच उचलला आहे काही लोकांना. हे गुलाम आहे पार्टीचे आणि ते तसं करणारच. सत्ताधारी जे आमदार आहेत त्यापैकी भाजपचे आमदार असेल किंवा मग अजितदादांच्या आमदारांना निधी देण्यात आलेला आहे. शिंदेंच्या आमदारांना निधी न दिल्याची माहिती आहे. होऊ शकते, मला वाटते तो प्रकार करणारच आहे. आता पहिले शिंदे साहेब, मग अजितदादा, मग भाजपातले जे RSS माइंड आहे त्यांनाही बाहेर जावं लागेल. ही तर सुरुवात आहे. म्हणजे जे पक्के RSS आहे, कट्टर हिंदुत्ववादी, त्यांना बापाले मारलं पाहिजे पक्षासाठी, असे लोक ठेवणार भाजपसोबत. आणि विरोधी आमदारांना देखील काही दिलं नसल्याची माहिती समोर आली आहे. ना कसं आहे, कार्यक्रम भाजपांचा फिट आहे का, त्यांना भाजपाशिवाय कोणीच नाही. आणि भाजपामध्ये RSS माइंड, RSS म्हणजे त्यांनी असे लोक पाहिजे का त्यांनी शेतकरी, मजूर, हे सामान्य लोक, हा त्यांच्या डोक्यात कधीच कार्यक्रम नसला पाहिजे. जे फक्त भाजपाशी त्यांचं आयुष्य सुरू होईल आणि ते भाजपमध्ये संपन, बाकी कोणाची काही लेनदेन नाही. लोक मेले तरी 72, अख्खा भारत पेटला तरी 72, भारतीय जनता पार्टी राहिली पाहिजे, एवढा विषयच आहे भाजपाजवळ. दुसरा काय विषय आहे? नक्कीच हे बच्चू कडू होते. ज्या पद्धतीनं राणा दाम्पत्याने बच्चू कडूंवर टीका केली त्याला जर आपण पाहिलं तर आज बच्चू कडूंनी उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, कुरळ पूर्णा, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.